नाशिकच्या पंचवटी भागात माधवराव आपल्या पत्नी सीताबाईसोबत राहत होते. 2 मुलं अनिल आणि सतीश. दोघेही नोकरीवर होते आणि लग्न होऊन स्वतंत्र संसार उभे केले होते. लग्न झाल्यानंतरपासून दोन्ही सुना सासू सासऱ्यांशी फारसं मिसळत नसत. जेवण नाश्ता प्रत्येक गोष्टीत आपापला वेगळेपणा ठेवत. एकदा माधवरावांनी बीसी लावून एसी विकत घेतला. कारण उष्णतेने त्यांचा श्वास चढू लागला होता. रक्तदाब कमी होऊ लागला होता. सीताबाई म्हणाल्या होत्या, अनिलच्या आणि सतीशच्या खोलीत एसी आहे, आपणही घेतला तर चालेल, आजकाल हप्त्यांमध्ये मिळतात. माधवराव तेव्हा थोडे हसून म्हणाले, हो, मी बीसी टाकली आहे, लवकरच पैसे मिळाले की आपण आपल्या खोलीत एसी लावू. बिल माझ्या पेन्शनमधून भरता येईल. अनिल आणि सतीशची खोली मोठमोठी होती. फक्त एक मूल असून सुद्धा दोन्ही खोल्यात एसी दिवसभर सुरू असायचे. पण सासू सासऱ्यांकडे मात्र कोणी लक्ष द्यायचे नाही. सीताबाईंनी कधी मुलांवर जबरदस्ती केली नाही. आम्ही आपलं जेवण स्वतः करू, तुम्ही तुमच्या संसारात लक्ष घाला, असं सांगून ते आपलं स्वयंपाक स्वतः करत असत. घरखर्च मात्र माधवरावांच्या पेन्शनवरच जास्त भागत होता. माधवरावांच्या मनात मात्र कायम एकच दुःख होतं. आयुष्यभर मुलांच्या शिक्षणासाठी संसारासाठी किती त्याग केला, पण आता ते फक्त बायकांचीच बाजू घेतात. काही दिवसांनी सीताबाई गावाला गेल्या. त्यांना आईला भेटायचं होतं. त्यामुळे घरातल्या जेवण खाण्याची जबाबदारी सुनांवर आली. माधवरावांना मधुमेह असल्याने सकाळी ठराविक वेळी नाश्ता हवा असे, पण सुना सकाळी उशिरा उठत. माधवरावांनी मुलांना सांगितले, तुमच्या बायका मला 9 वाजता नाश्ता करून देतील असं बघा. मुलांनी फारसं लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघरातून बडबड ऐकू आली. मोठी सून छोटीला म्हणत होती, सासूबाई तर गावाला निघून गेल्या आणि हा त्रासदायक म्हातारा आमच्या माथी सोडून गेल्या. नाश्ता 9 वाजताच हवा म्हणे, दुपारचं जेवण 1 वाजता, चहा 4 वाजता. अहो, एवढं लाड कुणी करायचे? छोटी सून म्हणाली, खरंच ग, आमची मुलं रात्री झोपून देत नाहीत आणि सकाळी लवकर उठून यांचे लाड पुरवायचे, काय नखरे आहेत. ही बडबड ऐकून माधवरावांचं हृदय पिळवटून गेलं. आतापर्यंत सीताबाई नेहमी वेळेवर नाश्ता द्यायच्या, कधी साबुदाणा कधी दलिया, पण नेहमी काळजीपूर्वक. चहा नेहमी साखर न घातलेला, अगदी बरोबर उकळलेला. पण सुनांनी जे आणून दिलं ते होतं बिस्किटांचा पुडा आणि पातळ चहा. चहात पाणी जास्त आणि चहाची पत्ती इतकी जास्त की घोट घेता घेता डोळ्यात पाणी आलं. कप हातात धरून माधवराव शांतपणे बसले. मन मात्र आतून हेलावून गेलं होतं. स्वयंपाकघरात गेले तर सगळं अस्ताव्यस्त होतं. रात्रीची घाणेरडी भांडी तसेच ठेवलेले, गॅसजवळ तेलकट डाग. फ्रीज उघडल्यावर उग्र वास आला. त्यांनी ब्रेड काढून 2 स्लाईसवर लोणी लावून कसंबसं पाण्यासोबत गिळून टाकलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पत्नीची खूप आठवण झाली. इतक्या वर्षात सीताबाईंनी कधीही त्यांना शिळी भाजी किंवा पोळी खायला दिली नव्हती. दुपारच्या जेवणात सुनेनं कालची पोळी आणि उरलेली भाजी दिली. भाजीला आंबट वास येत होता. माधवरावांना घास गिळेना. त्यांनी हळू आवाजात विचारलं, सूनबाई, मला 1 ग्लास दूध देशील का? सून कपाळावर आठ्या घालत म्हणाली, अहो बाबा, आत्ताच तर जेवण वाढलं, लगेच दूधही हवंय. हे ऐकून माधवरावांचा संयम सुटला. ते रागानं म्हणाले, तुझ्या वडिलांनाही असं खायला घालायचीस तू? भाजीचा वास येतोय, पोळी कडक झालीये. सुनेचा चेहरा लाल झाला. मग एक काम करा, सासूबाईंना परत बोलवा, तुम्हाला फक्त त्यांचं जेवण पचतं बहुतेक, रोज नवे नवे नखरे कशाला. एवढं बोलून ती दार आपटून आपल्या खोलीत निघून गेली. हे सगळं 8 वर्षाचा नातू आदित्य दरवाजापाशी उभं राहून ऐकत होता. त्यानं हळूच किचनमध्ये जाऊन फ्रीजमधून दूध काढलं, काचेचा ग्लास धुवून भरलं आणि आजोबांना आणून दिलं. आजोबा, हे दूध घ्या. माधवरावांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांनी आदित्यला मांडीवर घेतलं. म्हणाले, तू खरंच माझं रक्त आहेस. तुला बघून समाधान वाटलं. मला उपाशी राहणं तू सहन करू शकलं नाहीस. आदित्य गोड आवाजात म्हणाला, आजोबा, काळजी करू नका. मी मोठा झाल्यावर माझ्या बायकोला सांगेन.
माझ्या आजोबांना कधीही शिळी भाजी देऊ नकोस. हे ऐकून माधवरावांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. संध्याकाळी दोन्ही मुलं घरी आले. जेवणासाठी टेबलावर मटर पनीर वाढलं होतं, पण भांड्यात टोमॅटो कांदे वेगळे तरंगत होते. माधवरावांनी चिडून मुलांना विचारलं, हे असलं याला जेवण म्हणता? तुमच्या आईनं कधी असलं वाईट जेवण बनवलं होतं का? अनिल शांतपणे म्हणाला, पप्पा, इतकं वाईट नाही आहे. आजच्या मुलींना उच्च शिक्षण करावं लागतं, त्यामुळे घरकामात एवढं परिपूर्ण होता येत नाही. तरी आम्ही निभावून घेतोय की. माधवराव संतापून म्हणाले, ही कसली शिकवण, जे सासऱ्यांशी उलट बोलायला शिकवते आणि आदर करणे शिकवत नाही. तुझी आई निरक्षर होती, पण कधी माझ्या आई वडिलांसमोर आवाज चढवला नाही. कालपर्यंत तुम्ही सगळे तिच्या बनवलेल्या अन्नात थोडीशी चूक झाली तरी ओरडायचात, आणि आता हे असलं जेवण तुम्हाला चालतं? मग ते खुर्ची ढकलून उठले आणि म्हणाले, अनिल, जेवण झाल्यावर मला बाजारातून दही घेऊन ये. मी पोळीसोबत दही खाईन. उद्या सकाळी मला ब्रेड आणि साधं दूध लागेल. आणि तुमच्या बायकांना सांगा, माझ्या नाश्त्यासाठी किचनमध्ये पाऊल टाकण्याची गरज नाही. इतकं बोलून ते आपल्या खोलीत निघून गेले. शेवटी कंटाळून त्यांनी पत्नीला फोन लावला. फोन उचलताच सीताबाई रडू लागली. माधवराव शांत करत म्हणाले, किती दिवस राहशील तिकडे? तुझ्याशिवाय मी इथे जगू शकणार नाही. सीताबाई म्हणाली, माझ्या बहिणीची मुलं रडत आहेत. ते म्हणत आहेत, मावशी अजून थोडे दिवस राहा. त्यामुळे मी थोडी अडकले. माधवराव हळू आवाजात म्हणाले, जर तू जास्त दिवस राहिली तर मी कदाचित इथे श्वासही घेऊ शकणार नाही. सीताबाई घाबरली आणि म्हणाली, अरे देवा, असे वाईट बोलू नका. देव करो तुम्हाला काही न होवो. पण मी लवकरच परत येते. 4 दिवस त्यांनी फक्त ताक भाकरीवर दिवस काढले. एवढ्यात सीताबाई परत आल्या. पण उन्हाळ्याच्या गर्दीमुळे दोघांचीही अवस्था बिकट झाली होती. अंगभर गाठी फोड उठल्या होत्या. उन्हाची उष्णता आणि घामामुळे त्या फोडांना चटके बसायचे. खरवडून हातपाय जखमी झाले होते. सुनांच्या खोलीत मात्र दिवसभर एसी चालायचा. त्यांना घरकामाची पर्वा नव्हती. दोन्ही मुलंही आईवडिलांच्या यातनांकडे दुर्लक्ष करत होती. शेवटी माधवरावांनी स्वतःच्या बचतीतून एसी विकत घेतला आणि आपल्या खोलीत बसवून घेतला. रात्री मुलं खोलीत आली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही की तुम्हालाही एसी घ्यायचा होता. माधवराव शांतपणे म्हणाले, सांगितलं होतं, पण तुम्ही दोघांनी दुर्लक्ष केलं. माझे बीसीचे पैसे आले म्हणून मी एसी घेतला. तुमच्या आईलाही थोडा आराम हवा ना. आयुष्यभर आम्ही तुमच्यासाठी कष्ट केलं. वाटलं मुलं मोठी झाली की आमचेही दिवस सुखाने जातील, पण बहुधा आम्ही त्या नशिबातले नाही. हे ऐकून सीताबाई मुलांना समजावत म्हणाल्या, तुमच्या बाबांचं अंग बघा, किती फोडं उठले आहेत. त्यांना उन्हाचा त्रास आता सहन होत नाही. म्हणून माझ्या सांगण्यावरून त्यांनी एसी घेतला. मुलांनी बाबांचे जखमी हात पाहिले आणि लाजून गप्प बाहेर निघून गेले. एसी अत्यंत काटकसरीने चालवला जात होता. तरी महिन्याचे वीज बिल 20,000 रुपये आले. मोठ्या मुलाने बिल वडिलांच्या चेहऱ्यावर फेकून दिलं आणि म्हणाला, बाबा, एवढं बिल आलंय, भरणार कोण? माधवराव शांतपणे म्हणाले, आधीसुद्धा माझ्या पेन्शनमधूनच बिल भरलं जात होतं. यावेळी थोडे 5,000 तुम्ही घातलेत तर होऊन जाईल. अनिलने रागाने उत्तर दिलं, माझ्या खिशाला लॉटरी लागलेली नाही. मुलांची शाळेची फी भरताना जीव जातो. मी अजिबात पैसे देऊ शकत नाही. हे ऐकून माधवराव फार दुखावले. म्हणाले, मी माझं भागवून घेतो. मला पेन्शनमधून 15,000 मिळतात. त्यातून मी आणि सीताबाई निभावून नेऊ. बाकी तुम्ही तुमचं बघा. हे ऐकताच मोठा मुलगा व धाकटा मुलगा दोघेही भडकले. अनिल म्हणाला, तर मग स्वतःचं घरही वेगळं करून घ्या आणि इथून जाण्याची तयारी ठेवा. माधवराव संतापले, मी का घर सोडून जाऊ? हे घर माझ्या घामाने उभं राहिलं आहे. वाद वाढला. दोन्ही मुलं बापाशी हात उचलायला धावली. तेव्हा सुनांनीही उर्मटपणा केला. एका सुनेने सासूबाईला ढकलून पाडलं. त्या बिचाऱ्या जमिनीवर कोसळल्या. छोट्या मुलांनी बापाचा हात घट्ट पकडून म्हटलं, हे फक्त तुमचं नाही, आमचंही घर आहे. आमच्या डोक्यावर चढू नका. मोठा मुलगा म्हणाला,
त्यांचा हात सोड, AC उतरवून विकून टाक, त्यांना छपरावरच्या खोलीत टाका, म्हातारी तिथेच राहून. दोघांनी खरंच तसेच केले. माधवराव आणि सीताबाईंना वरच्या खोलीत डांबलं. ते खोलीत ना पंखा ना लाईट. AC काढून विकून टाकला. दोघंही मनोमन रडत बसले. मुलांसाठी आयुष्यभर मेहनत करून आता असा अपमान सहन करावा लागत होता. गर्मीने हैराण झालेले ते वृद्ध एके रात्री घर सोडून निघून गेले. सकाळी जेव्हा मुलांना कळलं तेव्हा त्यांना काही फरक पडला नाही. उलट आनंदच झाला की घर आता त्यांचंच आहे. पण दुसऱ्याच दिवशी दोन्ही मुलांना त्यांच्या नोकऱ्यांवरून काढून टाकलं गेलं. अनिलला बॉस म्हणाला, तू माझी महत्त्वाची फाईल हरवलीस. माझं मोठं नुकसान झालंय. तुला नोकरीतून काढून टाकलं आहे. तर सतीशलाही त्याचा मालक म्हणाला, तू पैशांची अफरातफर केलीस. कारखान्यातून माल चोरून बाहेर विकतोस. आता तुला नोकरी नाही. दोघांवर खूप मोठं संकट कोसळलं होतं. घरी परतले तेव्हा बायकांना ओरडल्या, तुमच्यामुळेच आईवडिलांना घराबाहेर काढलं. आता आम्ही कसा संसार चालवायचा? माधवराव आणि सीताबाई गावाकडे गेले होते. सीताबाई यांच्या बहिणीचा मुलगा अर्णव त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. त्याने दोघांना सन्मानाने ठेवले, आरामाची खोली दिली, सेवा केली. पण शहरात राहणाऱ्या अनिल आणि सतीशची अवस्था बिकट झाली होती. नोकरी गेली, घर विकायला लागलं, बायकांची तोंडी ऐकायला लागली. आई वडिलांना निराधार करणाऱ्यांचा शेवट असाच होतो. ही कथा आपल्याला एकच शिकवण देते, आई वडिलांचा अपमान करणाऱ्याला कधीच सुख मिळत नाही. मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.